नमस्कार, माझं नाव श्वेता पवार. माय लाईफ चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 4 आणि आपलं संध्याकाळचं रुटीन स्टार्ट करूयात. तर संध्याकाळचं रुटीन म्हणजे कसं, सकाळची भांडी लावणं आणि संध्याकाळी जे म्हणजे दिवसभर मुलांनी खाऊन वगैरे पडलेली भांडी असतात ती घासून आणायची आणि तिथून पुढं आपला स्वयंपाकाला लागायचं. हे आपलं डेली रुटीन आणि ते ठरलेलंच आहे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये. तर तेच स्टार्ट करायचे आता 4 नंतरचं. एकदा शरडा आल्या जाळीत घातल्या की मग सगळ्यांना चहा वगैरे करून द्यायचा आणि मग आपल्या स्वयंपाकाला लागायचं मुलींकडं बघता बघता. दुसरं काही नसतं मला काय. आता शक्यतो जास्त करून गुरांचंही करून देत नाहीत आमच्या सासूबाई, कारण की म्हणतात तू घरातलं पहा आणि मुली पहा. त्यामुळं मग ते माझ्याकडं खूप इम्पॉर्टंट काम असतं, इम्पॉर्टंट मुलींकडं लक्ष देणं. आणि शक्यतो आपल्याला असं बघता नाही का त्याची मुलं, अरे ही किती शांत आहे, अरे ही किती छान आहे, पण तसं नसतं. सगळी मुलं ही सारखीच असतात. माझ्या मुलींवरून तर मी अंदाज बांधलेला आहे की किती आघाव असतात मुलं. ही देवाघरची फुलं आणि आघाव पाहती माझ्याकडं की मम्मी आपल्याबद्दल काय बोलती ते. तर चला स्टार्ट करूया आपलं रुटीन. तर पिलूचं वगैरे आवरत होते मी, तर कपडे वगैरे घालत होते तिला. कपडे वगैरे घालून म्हटलं ती तिची खेळायला जाईन म्हणजे मी माझ्या कामांना मोकळी होईल. तर पसारा इतका केला होता मुलींनी घरामध्ये, भांडेकुंडीचा राडा वगैरे त्यांचा. तर मग सगळं झाडून वगैरे काढलं आणि त्यांची भांडेकुंडी त्यांच्या बॉक्समध्ये भरून ठेवली. खूप वेड्यावाने करतात दिवसभर, त्यांचा नुसता पसाराच असतो. पाटीही घेतलेली सुद्धा नीटवाने जागेवरती ठेवत नाहीत. सगळं उचलून वगैरे ठेवावं लागतं. अजून कळत नाही आपल्या वस्तू जाग्यावरती ठेवायच्या. कळायला लागल्यावरती मग एक टेन्शन कमी होईल तेवढंच माझं. तर आज आणले होते मासे, त्यामुळं मग मासेचीच भाजी करायची होती आणि भाकरी आणि भात. त्यामुळं मग चाललं होतं निवांत माझं सगळं. कारण की आता श्रावण महिना लागणार आहे उद्यापासून. उद्या अमावस्या म्हटल्यावरती उद्यापासून आम्ही रविवारचं खात नाही, आम्हाला ज्योतिबा आहे त्यामुळं. मग रविवारचं तर खातच नाही, पण अख्खा श्रावण आम्ही पाळतो. आणि श्रावण झाल्यानंतरून बुधवार फक्त हा एकच वार आहे मध्ये, नाहीतर त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच गुरुवार आणि हरताळिका आणि मग गणपती बसतात. त्याच्यामुळं मग विषयच नाही आहे आता खाण्याचा. त्यामुळं आज शेवटचा दिवस होता. आता सगळी भांडी वगैरे लावून आले, घेतली आणि भांडे घासून मग इथे त्यांच्या पप्पांसोबत त्या खेळत होत्या दोघी पण. पप्पांचं त्यांच्या मोबाईलमध्येच बघणं चाललं होतं, कारण की ते ट्रॅक्टरवरून आले होते आणि बसले होते आपले की ह्या दोघीजण लगेच चिटकतात. त्या अजिबात अशा सुनं ठेवत नाही माणूस. त्यांचं खेळता खेळता चाललं होतं पप्पांसोबत गप्पा वगैरे हाणणं. मी त्यांच्याकडे लक्ष देत देत माझ्या स्वयंपाकाला लागले होते. पिलू तर मोबाईल म्हटलं की त्याचं नुसतं बावरतोच पिलू, कारण की पिलूला खूप मोबाईल लागतो बघायला. तरी मी तिची हळूहळू सवय मोडत आणलेली आहे आता. आता शक्यतो मी देतच नाही माझा मोबाईल, काय व्हिडिओ काढण्यातच बिझी असतो. आणि व्हिडिओ काढून झाल्यानंतर चार्जिंगला आणि मग पोरांना अभ्यासाला दिला तर आहे, नाही तर मग नाही. इथं म्हणून आले होते की मामी मासे धुवायचेत का. आमच्या म्हणूनकडंच काम असतं मासे धुवायचं, कारण की त्यांच्यापेक्षा चांगलं कोणाला धुताच येत नाही. ते खूप मस्त मासे धुतात. त्यामुळं मी त्यांनाच सांगते मासे धुवायला. इथं उजेड खूप येत होता दरवाजातून, त्यामुळं काय नीट पाणी दिसतच नव्हतं. तर पिलूने मोबाईल बघितला आणि पिलू मोबाईल घेऊनच पळाला पप्पांचा. तिथं एक मला खूप हसायला आलं. ते विचित्र पोरी आहेत, काही करतात. मला असं नाही का म्हणजे लय आनंद होतो की असं घर हे गोकुळासारखं वाटतं मला माझं. कारण की दिवसभर त्यांचा धिंगाणा असतो आणि प्लस पोरं शाळेतून आल्यानंतर 4 वाजता मग तर अजूनच एन्जॉयच एन्जॉय.
तर दोघीजणी छान खेळत होत्या. माझं चाललेली भाजीचं वाटण काढण्याची तयारी. तर भाजीला मी सांगितलं असेल की मासे बनवले होते माझ्या म्हणजे लक्षात होतं, पण परत एकदा सांगावं म्हटलं, माणूस बोलताना तेच बोलून जातं. अजून जिजाला व्यवस्थित चालता येत नाही, पण तरी प्रयत्न करते ती, म्हणजे चालते तशी. काय काय बाळं उशिरा चालायला लागतात, काय काय लवकर. आत्ता ती 14 महिन्याची होईल, पण त्या मताने ती पाऊल टाकायला लागलेली, चांगली लांबवर चालते आता. ह्या दारात ते त्या दारापर्यंत जाते ती. त्यामुळं मग काय नाही वाटत, त्या धरून धरून तर छान चालते. आणि कार्तिकीची मला भीती वाटते, अचानक जर गेली सोडून तिने तर डोक्यावरती वगैरे पडन ह्याची. आमच्या घरातला डॉन आहे तो बारका डॉन, सगळ्यांना मारू मारू घेतो. आणि तिला कोणच अडवत नाही, म्हणजे तिला लाडाची आहे सगळ्यांच्या. कार्तिकी त्याला छान चालायला वगैरे शिकवते, धरून चालवते. धिंगाणा खूप लागतो तिला. एड्यावानी पण करतात आणि छानवानी पण वागतात. मज्जा वाटते मला की बघा कशा छान खेळतात आहेत. हे तर लई मस्त चाललं होतं दोघींचं, एकमेकींच्या पप्प्या वगैरे घेत होत्या. मी दार बंद केलं, म्हणतो खूपच उजेड येतोय त्यातून, त्यामुळे मी केलं बंद. मग मरुदे म्हणते, तिकडं उघडं ठेवून तरी असेल तसं. माझ्या ज्या नॉनव्हेजच्या भाज्या असतात त्यांना डाळ ही कंपल्सरी असते, आणि जे व्हेज भाज्या असतात म्हणजे नाही का, असं कोणतीही असू द्या, तिला शेंगदाणे हे कंपल्सरी असतात. कारण वेगवेगळं नाही का, म्हणजे असं काय काय लोक नुसतं कांद्याची ग्रेव्ही आणि ह्याची टॅमॅटोची ग्रेव्ही करून टाकतात त्या भाजीला. तसं मी असं नाही का, म्हणजे खूप कमी वेळा कधीतरी स्पेशल असेल तरच तसं करते, नाही तर तसं कुणालाही जमत नाही. कंपल्सरी आमच्यात हेच चालू असतं की नाही का, बटाट्याच्या भाजीला डाळ आणि व्हेज भाजीला शेंगदाणे. तर मग वाटण वगैरे काढलं आणि मी नुसतं काढून ठेवलं वाटण, आणि मग मासे धुवून दिल्यानंतर मग भाजी केली की ते मी घरी नाही का, म्हणजे त्यास असं म्हटलं आता बाद झालं पोरी इथं ठेवणं, मला गॅस खाली घ्यायचा होता, कारण की किचन वाटा नाही, मी टेबलावरती गॅस ठेवलेला आहे आणि खाली शेगडीही चालू असते. त्यामुळं माझं लय असा हातात जीव लागत होतं की बाबा माझं जर लक्ष नाही राहिलं आणि मुली जर शेगडीकडे गेल्या किंवा गॅसकडे जर गेल्या तर उगाचच हाताने कुटाने नको. हे तर त्यांच्या पप्पाला परत चहा प्यावा वाटला होता, म्हणून त्यांच्यासाठी मी चहा ठेवला. त्यांचं असं म्हणजे घरी जर असले ना, मला वैताग येतो की 100 वेळा चहा ठेवावा लागतो त्यांच्यासाठी. त्यांना खूप चहा प्यायची सवय आहे. त्यामुळं तर भाजी मी करून घेतली आणि मासे फ्राय करायचे होते, तर तवा बाजूला उतरवून ठेवला. आधी म्हटलं मासे मग फ्राय करता येईल आणि भाकरी गरम गरम टाकता येतील. काय 6-7च टाकायच्या होत्या, त्यामुळं लई नव्हत्या टाकायच्या, कारण की मासे असल्यावरती मग शक्यतो भातच असतो आमच्या इथं. तर भाऊजी पण आले होते, मग भाऊजींनाही चहा दिला आणि त्यांना पण दिला. मग इथं मी त्यांच्यासोबतच बोलत होते, ते मला त्यांना विचारत होते, ह्यावेळेस जरा वेगळे मासे आणलेले, त्यांनी मला कळलं नाही कसे करायचे. मी म्हटलं आपण नेहमी करतो, मी तसेच केलेले तर चालेल म्हणत होते ते.
तसे पण छान लागतात, पण नाही मला नाही चविष्ट लागले. आमची जी विघवन स्पेशल चिलापी आहे मला तीच आवडते खायला आणि ती चविष्ट असते. माशी ही भाजी खूप छान झाली होती, रशी ही छान झाली होती, पण कुणीही खाल्ली नाही कारण की खूप असे केसागत काटे होते त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं. तर माझं मी वरतीच भाजी वगैरे करून घेतल्या दोन्ही पण, आणि मग खाली घेऊन भात करायला घेतलं. इथं काकू तिला भात चारत होत्या, पण ती काय खाईना. मी त्यांना म्हटलं मी तिला मगाशीच चारून स्वयंपाकाला लागले होते. असा काय खूप वेळ नव्हता झाला, अर्धा तासच झाला होता. आणि सारखं पण खाणं चांगलं नसतं, म्हणजे खायला ते खातच नाही. एकदा पोटभर खाल्लं की त्यांचं झालं. पण तरीही मी त्यांना सांगत होते की नका चारू, ती नाही खाते. तर व्हिडिओ आवडलीस व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एक हाऊसवाईफ पुढं जाण्याचा प्रयत्न करते आहे, तर तिला फुल सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय काहीही शक्य नाही आहे. मी लहान मुली पाहून स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न करते आहे, तर तुमचा सपोर्ट असाच माझ्या पाठीशी राहून द्या. व्हिडिओ पाहता पण लाईक पण करत जा प्लीज. काहीच वेडंवाकडं तुम्हाला दाखवत नाही, जे आहे ते आहे. तुमचा सपोर्ट आहे म्हणून मी आहे. तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही, प्लीज लाईक करत जात जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जात जा. बस एवढीच विनंती. थँक्यू.